मित्रांनो, मी आज तुम्हाला माझ्या कवितेच्या माध्यमातून काही सुचवणार आहे आणि ते सुचवणं तुम्हाला आवडतंय का, पटतंय का, ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. एक तरी फूल झाडावर राहू द्यावे, त्याचे लेकरू त्याला जपू द्यावे. एक तरी फळ जमिनीवर पडू द्यावे, बीज तिथे रुजून अंकुर फुलू द्यावे. एक तरी भाकर टोपल्यात राहू द्यावी, ती भुकेल्याच्या मुखी द्यावी. एक तरी चिंता अनामिकाची हरून घ्यावी, व्यथा तिथे निवळून हर्ष आशा त्याच्या ओठी द्यावी. एक एक काटेकुटे वाटेचे काढावे, एक एक काटेकुटे वाटेचे काढावे, वाटसरूंचे चालणे निर्विघ्न करावे. एक एक बाटली, एक एक बाटली रक्तदान करून यावे, अज्ञाताला मागे जगवून यावे. एक पसाभर जोंधळे, एक पसाभर जोंधळे झोळीत द्यावे, त्याचे देऊन आपण विसरून यावे. एक तरी देणे सतत शोधत जावे, एक तरी देणे सतत शोधत जावे, अनाथाला बाहुत असे कवटाळून घ्यावे. एक मूठ भरड, एक मूठ भरड सारे पाखरांसाठी पसरावे, पाण्याचे भांडे भरून ठेवावे. एक अनवट वाट, एक अनवट वाट चालत पुढे जावे, अर्थ अन जगणे स्वतः शोधून यावे. एक तरी श्वास भरून घेऊन, एक तरी श्वास भरून घेऊन देह क्षेत्र चंदन सहान व्हावे. एक तरी श्वास भरून घेऊन देह क्षेत्र चंदन सहान व्हावे, एक सवय लावून घेऊन जगणे हे देणारे हात व्हावे. एक ओंकार, एक पंचमहाभूत तत्व आपल्यात यावे. एक ओंकार, एक पंचमहाभूत तत्व आपल्यात यावे, एक तरी सेवाव्रत सहज माय बापा चरणी व्हावे. एक एक चांगुलपणा जीवनी असा जोडावा, एक एक चांगुलपणा जीवनी असा जोडावा, पुण्याईचा थेंब थेंब माणुसकी तळ्यात साठवावा. एक एक चांगुलपणा जीवनी असा जोडावा, पुण्याईचा थेंब थेंब माणुसकी तळ्यात साठवावा. मित्रांनो, मी व्हिडिओ नेहमीच तयार करत असतो, ते अपलोड करत असतो, परंतु कविता कधी कशी प्रकट होईल, शब्द मनात फेर धरून कधी नाचतील, शब्द कागदावर किंवा आता लॅपटॉपच्या स्क्रीनवर प्रकट होण्यासाठी मला कसं पुढं ढकलतील माझी बोटं लॅपटॉपवर किंवा पेन हातात धरून, कसं शब्दांचे मोती कागदावर प्रकट करतील, हे सगळं त्या ईश्वराची कृपा आहे. तो जे माझ्याकडून करून घेऊ इच्छितो, मी केवळ माध्यम म्हणून ते मांडायचा प्रयत्न करत असतो. देणारा, सुचवणारा, घडवून आणणारा, प्रकट करणारा तोच आहे. मायबाप तोच आहे, सखा कृपावंत तोच आहे, जो मला डोळ्यांनी दाखवतो, जो मला ह्या वाणीने तुमच्या पुढे बोलायला शक्ती देतो, जो माझ्या हातांना लिहायला टाईप करायला शक्ती देतो, तो सखा कृपावंत. त्यानेच माझ्याकडून हे लिहून घेतलं, म्हणून मी तुमच्या पुढे प्रकट केलं, तुम्हाला सांगितलं. ते तुम्हाला आवडलं असेल का नसेल मला माहिती नाही. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर सांगा. मी अनवट वाटेवर चालणारा वाटसरू वारकरी प्रवासी आहे. तुम्हाला माझ्याबरोबर चालायला, माझ्याशी जोडून घ्यायला, असं काही वेगळं नवीन ऐकायला, समजून घ्यायला आवडत असेल तर ही वाट तुमच्यासाठी आहे.
माझे रील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला रील फॉलो करायला विसरू नका. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे, प्रार्थना आहे. या नोटवर मी तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.